ICN न्यूज एक पाऊल महाराष्ट्रासाठी। बुलढाणा जिल्ह्यातील चिखली आणि मेहकर तालुक्याच्या सीमेवर 2009 साली मंजूर करण्यात आलेल्या सारंगवाडी प्रकल्पासाठी पुण्यातील नामांकित असलेल्या वॉटरफ्रंट कंपनीने मेहकर तालुक्यातील हिवरा गाव हद्दीत 2013 ते 2015 या काळात महसूल विभागाची कुठलीही परवानगी न घेता 10,64,320 घनमीटर गौण खनिजाचे अवैधरित्या व कुठली परवानगी न घेता उत्खनन केलं व विना परवानगी याच परिसरात क्रेशर मशीनच्या सहाय्याने ते वापरलं। त्यामुळे महसूल विभागाने या कंपनीला जवळपास 30 कोटी रुपयांचा दंड आकारला। मात्र अद्यापही या कंपनीने हा दंड न भरल्याने चिखलीच्या भाजप आमदार श्वेताताई महाले यांनी हा मुद्दा विधिमंडळात उपस्थित केला। आमदार श्वेताताई महाले यांनी हा मुद्दा उपस्थित करताच मेहकर महसूल विभागाला जाग आली व मेहकरचे तहसीलदार यांनी जानेफळ पोलिसात दिलेल्या तक्रारीवरून पुणे स्थित वॉटरफ्रंट कंपनीचे 2 संचालक अनिल सुरेशचंद्र मुंदळा व हर्षद सुरेश मुंदळा या दोघांवर कलम 72/2026 कलम 379 48/7 48/8 महाराष्ट्र जमीन महसूल संहिता 1966 सह कलम 9 व 15 पर्यावरण संरक्षण अधिनियम 1986 कलम 4 व 21 व खाण आणि खनिज अधिनियम 1957 नुसार 30 कोटी रुपयांचा वसुलीसाठी गुन्हेगारी स्वरूपाचे गुन्हे दाखल केले आहेत। यामुळे मात्र मोठी खळबळ उडाली आहे। अध्यक्ष महोदय, हा जो साठवण तलाव आहे, या साठवण तलावामध्ये वॉटरफ्रंट कन्स्ट्रक्शन प्रा लिमिटेड पुणे यांनी कोणतेही वैध परवानगी न घेता गिट्टी क्रशर मशीन उभारून मोठ्या प्रमाणात गौण खनिज उत्खनन व वाहतूक केल्याचे शासकीय अहवालातून निष्पन्न झालेले आहे। आणि अध्यक्ष महोदय, उत्तरामध्ये सुद्धा त्या ठिकाणी हे मान्य केलेलं आहे। अध्यक्ष महोदय, ही सदर कंपनी अवैध उत्खनन करून विनापरवाना गौण खनिजाची वाहतूक केली आहे। या प्रकरणात झालेल्या चौकशीत कंपनीवरती पहिल्या चौकशीमध्ये 6,22,26,700 रुपयाचा दंड त्या ठिकाणी आकारलेला आहे। दुसऱ्यांदा पुन्हा चौकशी झाली, त्या दुसऱ्या चौकशीमध्ये 22,56,50,400 कोटीचा दंड झाला आहे। दोन्ही मिळून अध्यक्ष महोदय जवळपास 29,18,50,400 रुपयाचा दंड अध्यक्ष महोदय 2018 मध्ये त्या ठिकाणी त्या कंपनीवरती लावलेला आहे। अध्यक्ष महोदय, तब्बल 8 वर्षे झाली आजतागायत दोन्ही आदेशानुसार ठरवलेला दंड वसूल झालेला नाही। त्याच्याही वरती अध्यक्ष महोदय, ही जी कंपनी आहे, या कंपनीने परस्पर सील तोडून पुन्हा त्या ठिकाणी अध्यक्ष महोदय उत्खनन चालू केलेलं आहे। कुठलीही परमिशन त्या ठिकाणी घेतलेली नाही आहे। अध्यक्ष महोदय, गावामध्ये एखाद्या सर्वसामान्य शेतकऱ्याच्या घरासमोर एक ब्रास जरी त्या ठिकाणी मुरूम असला तर प्रशासन त्या शेतकऱ्याला इतकं परेशान करतं, त्याच्यावरती बोजा चढवतं, त्याच्यावरती गुन्हे दाखल करतं। परंतु ही जी वॉटरफ्रंट कंपनी आहे, या वॉटरफ्रंट कंपनीचे एवढे लाड शासन किंवा काही ठराविक अधिकारी आहेत अध्यक्ष महोदय, कुशिरेसारखे बसलेले तिथे अधिकारी आहेत, त्या अधिकाऱ्याच्या संगनमताने अध्यक्ष महोदय कॉन्ट्रॅक्टरनी एवढी मोठी हिंमत केलेली आहे आणि एवढा मोठा दंड त्यावरती असल्यानंतर सुद्धा परस्पर सील काढून अध्यक्ष महोदय त्या ठिकाणी पुन्हा उत्खनन चालू केलेलं आहे। 2018 पासून अध्यक्ष महोदय हा प्रकार त्या ठिकाणी चालू आहे। अध्यक्ष महोदय, माझी विनंती आहे अध्यक्ष महोदय, पुन्हा या उत्तरामध्ये एक असं आलेलं आहे की RRC प्रमाणे वसुली करण्यासाठी संबंधित कंत्राटदार यांच्या मालमत्ताची माहिती गोळा करण्याची कारवाई सुरू झालेली आहे। अध्यक्ष महोदय, माझ्या माहितीनुसार अशी कुठलीही कारवाई त्या ठिकाणी सुरू झालेली नाही आहे। अध्यक्ष महोदय, आम्ही यामध्ये खोलात गेलो तर असं कळालं की या कंपनीची कुठलीही मालमत्ता ही बुलढाणा जिल्ह्यामध्ये नाही आहे, त्याच्यामुळे त्या मालमत्तेवरती कुठलाही बोजा कलेक्टर त्या ठिकाणी चढवू शकत नाही। अध्यक्ष महोदय, पुणे कलेक्टरांना त्या ठिकाणी पत्र लिहिणार आहे असंही आम्हाला त्या ठिकाणी कळालं होतं, पण अध्यक्ष महोदय असा काहीही प्रकार म्हणजे बुलढाणा कलेक्टर ऑफिसमधून आम्ही जी माहिती घेतली तर RRC बद्दल कुठलाही त्या ठिकाणी पत्रव्यवहार त्या ठिकाणी झालेला नाही आहे। अध्यक्ष महोदय, या कंपनीने अध्यक्ष महोदय बरेचसे गुन्हे केलेले आहेत। आता त्याची यादी जर का अध्यक्ष महोदय मी वाचून दाखवली तर खूप मोठी आहे। पुढील 15 दिवसामध्ये आपण वसूल करणार आहात का? ज्या अधिकाऱ्यांना हाताशी धरून हा गैरप्रकार झालेला आहे त्या अधिकाऱ्यांवरती आणि त्या कंपनीवरती आपण गुन्हे दाखल करणार आहात का? धन्यवाद। अध्यक्ष महोदय, श्वेताताई महाले यांनी हिवाळी अधिवेशन 2025 मध्ये एक लक्षवेधी उपस्थित केली होती आणि मला वाटतं या लक्षवेधीमध्ये मंत्री मुद्रा व जनसंधारण यांनी सारंगवाडीच्या तलावासंबंधी एक SITची घोषणा केली आहे।
आणि या SITचा रिपोर्ट अजून फायनल रिपोर्ट सरकारकडे यायचा आहे. पण या ठिकाणी 1 महिन्याच्या आतमध्ये हा रिपोर्ट शासनाकडे येईल अशी सूचना या ठिकाणी आपण आज देणार आहोत. दुसरा अध्यक्ष महोदय, गोष्ट खरी आहे की 29,18,00,000 रुपये ही वसुली आहे. कारण या सारंगवाडीमध्ये जो साठवण बंधारा आहे, बिना कलेक्टर परवानगीने, विना त्या ठिकाणी कुणाची परवानगी न घेता, MPCBची परवानगी न घेता, ज्या कॉम्पिटंट अथॉरिटीची परवानगी घ्यावं लागतं, क्रशर लावण्यापासून तर उत्खनन करण्यापर्यंत, रॉयल्टी भरण्यापासून तर त्या ठिकाणी सर्व पर्यावरणाचे संपूर्ण निकष पाळेपर्यंत कुठलीही परवानगी घेतली नाही आहे. आणि त्यामुळं 29 कोटी दंड झाला आहे. आणि आज मला ब्रीफिंगमध्ये जेव्हा 3ही विभागाचे अधिकारी होते, ज्यामध्ये जलसंधारणचे जिल्हा जलसंधारण अधिकारी यांनी मला एक त्या ठिकाणी लेखी पत्र दिलं आहे की 29,18,77,124 इतकी रक्कम, 40 कोटी रुपये त्याचं जे बिल बाकी आहे, या कंत्राटदाराचं बिल रेकॉर्ड केलेलं बाकी आहे, त्यातनं वसुली करण्यासाठी त्यांनी ते जमा करू महसूलला, असं त्या ठिकाणी जिल्हा जलसंधारण अधिकाऱ्यांनी लेखी दिलेलं आहे. दुसरं, आमच्याही तहसीलदारने असं म्हटलं आहे की आम्ही यातनं हे पैसे वसूल करतो आहे, जे 40 कोटी आहे. आणि त्यामुळं मला असं वाटतं की हे 29 कोटी रुपये त्या मालकाची RRC करणे, त्याची त्या ठिकाणी प्रॉपर्टी जप्त करणे, कोर्ट कचऱ्या करणे, त्यापेक्षा 40 कोटी आपल्याकडे आहे, त्यातनं आपण ते वसूल करणार आहोत. दुसरा राहिला प्रश्न की याच्यावर SIT चालू आहे. त्यामुळं SITचा रिपोर्ट आल्यावर गुन्हे दाखल करायचे, बाकी SITनुसार पुढची कारवाई काय करायची, आता जे बांधकाम चालू आहे त्याचं पुढं काय करायचं, या सर्व बाबी SITमध्ये आहेत. त्यामुळे SITचा रिपोर्ट आल्यावर इतर जे प्रश्न माननीय श्वेताताईचे आहेत ते ऑलरेडी निकाली निघणार आहे. तसंच आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी CCN न्यूज डेस्क चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.